नमस्कार. आताच काळेसाहेब बोलले त्याप्रमाणे संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सगळे नेहमी गोड बोलता, त्यामुळे तुम्हाला काय आता वेगळं आपण बोलण्याची आवश्यकता असं वाटत नाही. आजची ही जी परिषद आहे हे शेतकऱ्यांशी संबंधित काही महत्त्वाचे जे विषय आपले प्रलंबित आहेत त्या बाबतीतली आहे. पीक विम्याच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की 2020चा आपला जो लढा आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. मध्ये काही स्थानिक लोकांनी केलेल्या आंदोलनामुळे हा विषय जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या व्यतिरिक्त माननीय उच्च न्यायालयामध्ये देखील चालू आहे. त्याच्या आता तारखा पडत आहेत, सुनावणी होती आहे. शेवटचं त्याच्यातलं जे घटना आहे ती अशी आहे की काही जज ज्यांच्यापुढे हा विषय गेला होता त्यांनी नॉट बिफोर मी केल्यामुळे आता एक नवीन बेंच कॉन्स्टिट्यूट होतोय. त्यासाठी आपले जे चीफ जस्टिस आहेत माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यांच्याकडे हा विषय गेला आहे. बेंच कॉन्स्टिट्यूट झाल्यानंतर त्या बाबतीतले काही निर्णय होतील अशी अपेक्षा आहे. 21च्या बाबतीत सुद्धा माननीय उच्च न्यायालयामध्ये तो विषय चालू आहे. त्यामुळे त्या लेवलला प्रलंबित आहे. आपण आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटसाठी प्रयत्न केला, परंतु आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटच्या अनुषंगाने आता कंपनी तयार नाही. विषय माननीय उच्च न्यायालयामध्ये चालू असल्यामुळे 2022च्या बाबतीत मात्र आपल्या सर्वांना कल्पना आहे की इतिहासात पहिल्यांदाच खरीपाचा पीक विमा जो आहे तो एवढ्या लवकर मिळायला सुरुवात झाली. 30 नोव्हेंबर म्हणजे खरीपाचा तुम्हाला माहिती आहे की सीझन जो आहे तो अगदी नोव्हेंबरच्या पुढपर्यंत चालतो. तरी 30 नोव्हेंबरपासून पैसे आपल्याला मिळायला सुरुवात झाली. साधारण 254 कोटी धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळाले, खात्यावरती उपलब्ध झाले. परंतु आपल्या लक्षात आलं की हे पैसे जे आलेले आहेत हे पैसे देत असताना मोठी तफावत दिसते. अगदी 2 शेजारी जरी असले तरी एकाचं नुकसान मोठं एकाचं कमी ही तफावत लक्षात आली. मिळालेल्या रकमा ज्या आहेत त्याच्यामुळे तफावत आहे हे लक्षात आलं आणि बऱ्याच जणांचे पैसे दिले गेले नाही हे लक्षात आलं. त्यामुळे आपण खोलात गेलो आणि याद्या मागितल्या. याद्यांच्या माध्यमातून लक्षात आलं की चुका झाल्या. आपल्याला हे लक्षात आलं की त्यांनी वेटेज नावाचा एक प्रकार लावला, ज्याच्यामध्ये 80% जर माझं नुकसान दिसत असेल तर त्यांनी ते डायरेक्टली 40% करून टाकलं. त्या वेटेजच्या बाबतीतला त्यांनी काही आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न केला, या कारणामुळे आम्ही वेटेज लावतोय. परंतु शेवटी जोपर्यंत पंचनामे आपल्यापर्यंत येत नाही, प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा काय म्हणतो तो पुरावा जोपर्यंत बघायला मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला हे झालेला गोंधळ जो आहे तो उलगडणं आणि दुरुस्त करणं शक्य होणार नाही. हे लक्षात आल्यामुळे आपण पंचनामे पाहिजे अशी अगदी ठाम मागणी केली. सहसा पंचनामे उपलब्ध होत नाहीत. जी AIC नावाची कंपनी आहे त्या कंपनीने बरेच सब कॉन्ट्रॅक्टर लावले. त्या सब कॉन्ट्रॅक्टरने काही लोकांना हे काम दिलं आणि मग ज्यांना काम दिलं ते शेतांमध्ये फिरून त्यांनी पंचनामे केले. त्याच्या हार्ड कॉपीज देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या गेल्या होत्या आणि आपण मागणी केल्यानंतर त्यांनी आपल्याला काही तारीख दिली होती, परंतु सुरुवातीला ती तारीख पाळली गेली नाही. मग मी मुंबईतले त्यांचे प्रमुख आणि नंतर दिल्लीतले प्रमुख, त्यांचे जे आता हे बघणारे प्रमुख आहेत त्यांचं नाव सिद्धेश रामसुब्रमण्यम आहे. ते जनरल मॅनेजर आहेत आणि जॉईंट सेक्रेटरी आहेत. त्यांनी मला अडचणी समजून सांगितल्या आणि विनंती केली. 10 जानेवारीपर्यंत त्यांनी वेळ मागितली होती. 10 जानेवारीला त्यांनी काही डेटा काही माहिती मला उपलब्ध करून दिली. आता ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती पीक कापणी प्रयोग केले गेले आणि ज्या शेतकऱ्यांनी इंटिमेशन दिलं होतं माझं नुकसान झालंय म्हणून, म्हणजे मी काही महिने आधी कळवलं होतं की सततचा पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे माझ्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.
आणि नेमकं माझ्याच प्लॉटवरती रँडम पद्धतीने जे पीक कापणी प्रयोग केले जातात ते माझ्याच प्लॉटवरती केले गेले असे नावं त्यांनी काढले. अशा शेतकऱ्यांचा डेटा जो आहे तो एकत्रित करून मला उपलब्ध करून दिला. साधारण 406 शेतकरी. आता हा डेटा त्यांनी जो दिला तो डेटा काय सांगतोय? तो डेटा असं दाखवतोय की पीक कापणी प्रयोगामध्ये उंबरठा उत्पादनाच्या पेक्षा जास्त त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उत्पादन आले. मी परत रिपीट करतो, जे उंबरठा उत्पादन असतं ज्याच्यापेक्षा कमी उत्पादन जर पीक कापणी प्रयोगात आलं तर पीक विमा दिला जातो. त्यांनी जो डेटा दिला त्या डेटामध्ये असं दिसतं की पीक कापणी प्रयोगामध्ये उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त उत्पादन अधिकांश शेतकऱ्यांचं आहे. आणि त्याच शेतकऱ्यांनी त्यांचे पीक कापणी प्रयोग व्हायच्या आधी काही कालावधी आधी त्यांनी कळवलं होतं की आमचं नुकसान झालं. आणि मग काही लोकांचं 80%, काही लोकांचं 70% नुकसान ज्या शेतकऱ्याचं दिसतंय त्याच शेतकऱ्याकडे पीक कापणी प्रयोग मात्र उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त उत्पादन दाखवतंय असा त्यांनी पूर्ण डेटा दिलाय. आता आपल्याला म्हणजे कृषी विभागाला आणि आम्ही आमच्या पद्धतीने ह्या प्रत्येक शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करणार की नेमकी परिस्थिती काय आहे. तुम्ही जर 80% नुकसान झालं असा तुमचा रिपोर्ट होता, पंचनाम्याचा रिपोर्ट, आणि प्रत्यक्षात जर पीक कापणी प्रयोगात तुमचं उत्पादन जास्त दिसतंय तर यातलं नेमकं खरं काय? हा डेटा जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा जो काही मार्ग आहे मग तो तक्रार निवारण समितीकडे जाण्याचा, राज्य तक्रार निवारण समितीकडे जाण्याचा किंवा मग गरज पडली तर कोर्टात जाण्याचा, हा पर्याय जो आहे तो आपल्याला उपलब्ध होत नाही जोपर्यंत ठोस आपल्याकडे पुरावा नाही. तर हा पुरावा जो आहे तो गोळा करण्याची आपली प्रक्रिया आता सुरू झाली आहे सुरू झाली आहे. आणि दुसरीकडे पंचनामे त्यांनी जे दिलेत ते साधारण 5,000च दिले. तेही पंचनामे असे दिले त्याच्यामध्ये नुकसान जास्त दिसतं, कमी नुकसानवाले पंचनामे त्यांनी दिलेलेच नाही. त्यामुळे त्यांना आपण सांगितलंय की सगळे पंचनामे पाहिजे. आठवडा ते 10 दिवसामध्ये 4-4.5 लाख जे काही पंचनामे अपेक्षित आहेत शेतकऱ्यांचे ते उपलब्ध करून देण्याच्या बाबतीतला त्यांनी परत एकदा शब्द दिलाय. आता आपले जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे देखील या विषयामध्ये पाठपुरावा करत आहेत. हे आपल्या सर्वांच्या समोर आणि आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांकडे, भगिनींपर्यंत हा विषय मला पोहोचवायचा होता. आपले याबाबतीत काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारावे. यातला मूळ मुद्दा असा आहे की आपल्याला आता पुरावे गोळा करायचे, जे काही चुकीचं घडले ते का घडले आणि ते दुरुस्त करण्याच्यासाठी पुरावे घेऊन आपल्याला मग मागणी करावी लागेल. ती प्रक्रिया आपण करतोय, ताकदीने नियोजनबद्ध ती प्रक्रिया करतोय. तर आपले काही प्रश्न असतील कृपया विचारा. एकूण पंचनामे किती झाले? 5 लाख किती शक्य किती? एक्झॅक्ट सांगा, एक्झॅक्ट करून 5 लाखाच्या आसपास आहे. एक्झॅक्ट सांगतील ना, 4, 5, 10 म्हणजे 4.5 ते 5 लाखाच्या आसपास आहे. नाही, उंबरठा उत्पादन फिक्स्ड असतं, ते काही वर्षाचं ॲव्हरेज असतं. आता जे चेक केलं जातं ते ॲक्च्युअल उत्पादन जे आहे ते उंबरठा उत्पादनापेक्षा जर जास्त असलं तर पीक विमा मिळत नसतो, कमी असलं तर पीक विमा मिळतो. 400 पीक कापणी प्रयोगाची ठरलेली पद्धत असते, कृषी विभाग असतं, दोन्ही असतं. नाही, कृषी विभागही असतो, विमा कंपनी असते, ती ठरलेली महसूलचे लोक असतात, ती एक कार्यपद्धती असते. त्या लोकांकडे महसूलवाल्याकडे, कृषीवाल्याकडे उपलब्ध नाहीत काही पंचनामे